पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। ग्रामीण भागातून पैठण पंचायत समिती कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसह कार्यालयात काम करणाऱ्या जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांना दूषित पाणी प्यावं लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। याविषयी सविस्तर माहिती अशी की पैठण पंचायत समिती कार्यालयाची नवीन इमारत मोठ्या दिमाखात बांधण्यात आली, परंतु तिचं कोणतंही नियोजन नसल्यानं काही ठिकाणी सुरुवातीला तडे गेले, तर याच इमारतीसमोर पावसाळ्यात पावसाचं पाणी साचत असल्यानं कार्यालयासमोर अक्षरशः पाण्याचे डबके साचत होते। यावर जुने पेवर ब्लॉक काढून जुनेच काही ठिकाणी वापरून तर काही ठिकाणी नवीन पेवर ब्लॉक टाकून बोगस काम करून त्याची उंची वाढवण्याचा बालिशपणा करण्यात आला। त्याचंही पाणी आता उतार असल्याने कार्यालयाकडेच येणार आहे। कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसह कर्मचाऱ्यांना ॲरोमधून दूषित पाणी प्यावं लागत आहे, कारण पंचायत समिती कार्यालयात जी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली त्याची खोदलेली बोर आणि पंचायत समिती कार्यालयात स्वच्छतागृहाचे ड्रेनेज एकदम खेटून असल्यानं ड्रेनेजच्या पाण्याचा पाझर बोरच्या पाण्यात होत आहे। यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। आता पावसाळा सुरू होणार असून या ड्रेनेजमध्ये मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचणार आहे। याची सर्व जबाबदारी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे असल्यानं खरा सामना न्यूज चॅनलच्या टीमनं याविषयी माहिती घेण्यासाठी बांधकाम विभागाकडे आपला मोर्चा वळवला असता खुर्चीवर एकही संबंधित अधिकारी आढळून आला नाही, तेव्हा बांधकाम विभागानं तातडीनं स्वच्छतागृहाचं ड्रेनेज वेगळे करून सर्वांसाठी स्वच्छ पाणी पुरवठा करावा अशी मागणी होत आहे। ते कुठलं पाणी असतंय? बोरचं। बोर कुठे आहे? त्याच्या बाजूला ड्रेनेज आहे, मग ते दूषित पाणी त्यात येत आहे, ते पाणी प्यावं लागतं। याच्यावर आपलं काय मत आहे? काय करायला पाहिजे? का तेच प्यायचं? मग ते तुम्ही अशी काही मागणी वगैरे केली का? हां ना, तेच ना। मग तुम्ही अशी काय मागणी की म्हणजे बोललात का अशी काय? आणि ठीक आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.